नमस्कार मित्रांनो, स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत मटकीची सुकी भाजी। ही भाजी बनवायला सोपी, टिफिनसाठी परफेक्ट आणि प्रोटीनने भरपूर भरलेली आहे। चला वेळ न दवडता लागूया रेसिपीला। आपण ही मटकीची भाजी बनवण्यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। आता आपण टोमॅटो हा बारीक बारीक चिरून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी ह्या टोमॅटोचे बारीक बारीक स्लाइसेस करत आहे। अशा प्रकारे हा टोमॅटो आपण पूर्ण बारीक चिरून घेणार आहोत। आपण कोथिंबीर पण बारीक कट करून घेणार आहोत। कांदा हा पण आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी कांदा हा मस्तपैकी बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण लसणाच्या पाकळ्या पण ह्या बारीक बारीक चिरून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये 1.5 चमचा हे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आता कढीपत्ता ॲड केलेला आहे। आता आपण यामध्ये जिरी आणि मोहरी ॲड केलेली आहे। आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत, त्याला आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये कांदा ॲड केलेला आहे, कांदा पण आपल्याला चांगला लालसर होतपर्यंत चांगलं परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड केलेले आहे, याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट हे ॲड केलेलं आहे। आता यामध्ये मी लाल मिरची ॲड केलेली आहे। आता यामध्ये मी धनेपूड ॲड केलेली आहे, याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे, जेणेकरून आपला हा मसाला खाली लागणार नाही। आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकी ॲड केलेली आहे। आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे, याला आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मी ही मटकी वाफेवर शिजवणार आहे। आता आपण याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ही मटकी परत एकदा हलवणार आहोत आणि याच्यावर परत एकदा झाकण ठेवून ही मटकी आपण आता हलवून घेणार आहोत। आपण थोड्या थोड्या वेळाने त्याच्यावर झाकण ठेवून मध्ये मध्ये ती मटकी हलवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली ही मटकीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत घरी बनवा, मजेत खा आणि आनंदात राहा। धन्यवाद।